मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न आपल्याला खूप सोपा वाटतो नाही का? पण थांबा, याचं उत्तर तितकंच सरळ नाहीये. खरं तर या एका प्रश्नाच्या उत्तराने गेल्या काही शतकांमध्ये अनेक वळणं घेतली आहेत. तर मग चला, आपण मानसशास्त्राच्या या बदलत्या ओळखीच्या प्रवासावर जाऊया आणि त्याचा खरा अर्थ शोधून काढूया. तर पुन्हा एकदा तोच प्रश्न, मानसशास्त्र म्हणजे नक्की काय? आपण जे वागतो, जसा विचार करतो, फक्त त्याचा अभ्यास, की त्या पलीकडेही काहीतरी खोल दडलेलं आहे? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कधीच एकसारखं नव्हतं. आज आपण मानसशास्त्राची जी व्याख्या वापरतो ती काही दगडावरची रेघ नाहीये. जसे एखादा सरडा रंग बदलतो ना, अगदी तसंच या विषयाने काळानुसार आपलं रूप आणि ओळख दोन्ही बदललं आहे. बरं, हा सगळा बदल समजून घ्यायचा असेल तर आपल्याला खूप मागे जावं लागेल, अगदी त्याच्या मुळांपर्यंत, जिथे या सायकोलॉजी शब्दाचा जन्म झाला. हे बघा, सायकोलॉजी या शब्दातच सगळं रहस्य दडलंय. हा शब्द मुळात 2 ग्रीक शब्दांना एकत्र करून बनला आहे. पहिला शब्द सायकी, ज्याचा अर्थ होतो आत्मा, आणि दुसरा लोगोस म्हणजे अभ्यास. याचा अर्थ सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र म्हणजे चक्क आत्म्याचा अभ्यास होता. आणि हा शब्द आला कुठून? तर 16व्या शतकात रुडॉल्फ गोकेल नावाचे एक जर्मन तत्त्ववेत्ते होते. त्यांनीच पहिल्यांदा या अभ्यासाला सायकोलॉजी असं औपचारिक नाव दिलं. आणि तेव्हापासून या विषयाला एक वेगळी ओळख मिळाली. पण एक मिनिट, याचा अर्थ असा नाही की माणसाच्या मनाचा अभ्यास तेव्हाच सुरू झाला. तो तर कित्येक शतकांपासून सुरू होता. प्राचीन ग्रीसमध्ये ॲरिस्टॉटल आत्म्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे प्लेटो लोकांमध्ये वेगवेगळे स्वभाव का असतात याचा विचार करत होते. म्हणजे बघा, मानसशास्त्राची बीजं तर खूप आधीच पेरली गेली होती. खूप शतकं झाली मानसशास्त्र तत्वज्ञानाच्या छायेत जगत होतं. पण आता एक मोठं वळण येणार होतं. वेळ आली होती त्याच्या एका स्वतंत्र विज्ञान म्हणून जन्माची. कल्पना करा, अगदी 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्राला कोणी स्वतंत्र विषय मानतच नव्हतं. ते तत्वज्ञानाचं एक लहान भावंड होतं, ज्याला स्वतःची अशी ओळखच नव्हती. पण आता हे चित्र बदलणार होतं. आणि मग उजाडलं ते वर्ष 1879. एकच वर्ष ज्याने मानसशास्त्राचा सगळा इतिहासच बदलून टाकला. या क्रांतीचे नायक होते विल्हेल्म वुंड. जर्मनीच्या लायप्झिग शहरात त्यांनी जगातली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. हा तोच क्षण होता जेव्हा मानसशास्त्राने तत्वज्ञानाचा हात सोडला आणि विज्ञानाच्या जगात पहिलं पाऊल टाकलं. त्यांनी अंतर्निरीक्षण नावाची पद्धत वापरली. म्हणजे काय? तर लोकांना त्यांच्या मनात काय चाललंय, कोणते विचार येत आहेत, कसं वाटतंय, हे सगळं सांगायला लावलं आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला. आता मानसशास्त्र स्वतंत्र तर झालं, पण मग खरा प्रश्न उभा राहिला. नक्की अभ्यास करायचा कशाचा? आत्म्याचा, मनाचा, की अजून कशाचा? आणि यातूनच वेगवेगळ्या विचार प्रवाहांना सुरुवात झाली. हा प्रवास किती मजेशीर आहे बघा. सुरुवातीला ॲरिस्टॉटलच्या काळात ते होतं आत्म्याचं शास्त्र. मग काही काळानंतर ते झालं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. मग आले वुंड. त्यांनी म्हटलं, नाही, हा बोधावस्थेचा अभ्यास आहे. आणि शेवटी वॉटसन आले आणि त्यांनी त्याला थेट मानवी वर्तनाचं शास्त्र बनवलं. म्हणजे बघा, फोकस कसा हळूहळू बदलत गेला. आणि मग एंट्री झाली जॉन बी वॉटसन यांची. आणि त्यांनी तर सगळा खेळच बदलला. त्यांचं म्हणणं एकदम सरळ होतं. ते म्हणाले, अहो, हा आत्मा, मन हे कोणी पाहिलंय का? मोजता येतं का? नाही ना. मग ज्या गोष्टीचा पुरावाच नाही, त्याचा वैज्ञानिक अभ्यास कसा करायचा? त्यांच्या मते मानसशास्त्राने फक्त दिसणाऱ्या, मोजता येणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं, आणि ती गोष्ट म्हणजे आपलं वर्तन. बरं, मग या सगळ्या वादविवादातून, वेगवेगळ्या विचारांमधून मानसशास्त्राचं आजचं रूप तयार झालं. असं रूप जे खूप व्यापक आहे आणि ज्यात या सगळ्या जुन्या नव्या कल्पना एकत्र आल्या आहेत. हे समजून घेण्यासाठी वुडवर्थ यांचा एक फॉर्म्युला आहे, BSOR. आता हे ऐकून घाबरू नका, खूप सोपं आहे. S म्हणजे स्टिम्युलस, म्हणजे बाहेरून आलेली एखादी गोष्ट. समजा कोणी आपल्याला हाक मारली. R म्हणजे रिस्पॉन्स, म्हणजे आपण दिलेली प्रतिक्रिया, म्हणजे आपण मागे वळून पाहिलं. पण वॉटसन फक्त S आणि R बद्दल बोलत होते. वुडवर्थ म्हणाले, अरे, मध्ये O पण आहे. O म्हणजे ऑर्गॅनिझम, म्हणजे आपण स्वतः. आपली त्यावेळची मनस्थिती, आपला मूड, यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असते. म्हणजे आपलं वर्तन, म्हणजेच बिहेवियर, हे S आणि Rच्या मध्ये असलेल्या Oवर अवलंबून आहे. कमाल आहे ना? आणि याच सगळ्या मंथनातून मानसशास्त्राची आजची सगळ्यात स्वीकारलेली व्याख्या तयार झाली, ती म्हणजे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं बाहेरून दिसणारं वागणं आणि आपल्या आतमध्ये चालणारे विचार, भावना, आठवणी या सगळ्याचा सायंटिफिक अभ्यास.
म्हणजे आज मानसशास्त्राचा आवाका प्रचंड वाढलाय. यात फक्त माणसांचाच नाही तर प्राण्यांच्या वर्तनाचाही अभ्यास होतो. आपले अनुभव, आपल्या भावना, आपले विचार सगळं काही यात येतं. पण एक गोष्ट पक्की आहे, हा अभ्यास पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असतो. म्हणजे जे मोजता येतं, ज्याचा पुरावा देता येतो, त्यावरच भर दिला जातो. तर आत्म्याच्या शोधापासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याच वर्तनाच्या आणि मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासापर्यंत येऊन पोहोचला आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतो. या सगळ्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांनी आज आपण स्वतःकडे कसं पाहतो ह्यावर काही परिणाम केला असेल का? आपण स्वतःला समजून घेण्याच्या पद्धतीवर या इतिहासाचा काही ठसाव म्हटला असेल का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?